नमस्कार मंडळी, आज आपण गोडाची कडाकणी बनवणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत अशी झालेली आहे आपली कडाकणी। त्यासाठी मी इथे परातीमध्ये 2 वाटी मैदा, 1 वाटी रवा, 1 वाटी पिठी साखर आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। आता हे आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये 4 चमचे कडकडीत तेलाचं मोहन टाकणार आहे। तुम्ही तेलाऐवजी तूप सुद्धा वापरू शकता। पिठामध्ये मोहन एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालून त्याला मिश्रण एकसारखं घट्टसर गोळा मळून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा। आता त्याला एका पातेल्यात काढून 1 तासासाठी झाकून ठेवायचं। त्याच्यानंतर त्याचे छोटे गोळे करून त्याच्या एकसारख्या अशा गोल गोल कडाकण्या लाटून घ्यायच्या। ज्या पद्धतीने मी दाखवले त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। हे पाहू शकता आपल्या कडाकण्या तयार आहे। आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया। त्यामध्ये एक एक करून कडाकणी सोडायची आणि चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची। या पद्धतीने एकसारखा त्याला कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आणि कलर आला की असे तेल निथळून काढून घ्यायचं। तर तुम्ही पाहू शकता आपल्या खुसखुशीत खमंग अशा कडाकण्या तयार आहेत। मी पण एकदा नक्की करून बघा। धन्यवाद।